मित्रांमध्ये या मित्रांपैकी आपला तेजा पण चांगला कुक आहे आणि पाठचे मित्र आहेत ते सगळे चांगले कुक आहेत. आगरी पद्धतीचं जेवण आपण बनवणार आहोत पुढच्या 2-3 दिवसामध्ये. इकडे भरपूर नाही भेटत लांजा, रत्नागिरीहून आणावं लागतं. आम्ही ते चिपळूण सवाडा पण शोधलं, सवाडा पण नाही भेटला, संगमेश्वर पण नाही भेटला. नाही जवळपास नाहीच आहे. या सकाळी येतोय थँक्यू. तर बंद करावं लागतं. मग तुम्हाला दिसत असेल प्रसाद व्हेज आणि नॉनव्हेज ब्रेकफास्ट. आम्ही इथे आता ब्रेकफास्ट केला. अप्रतिम ब्रेकफास्ट होता. म्हणजे आम्ही तिथे मिसळपाव घेतला, आणखीन भुर्जीपाव घेतला. अशा प्रकारचा आम्ही नाश्ता केला. नमस्कार मित्रांनो, मी कोकणी परेश. माझ्या यूट्यूब चॅनलच्या भरपूर दिवसानंतर आलेल्या एका नवीन ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे. तर शोधत होतो असा एक कंटेंट. अच्छा ठीक आहे. आज चांगला कंटेंट मिळाला आहे. तर मी, माझा भाऊ तेजा आणि आपले दिव्यातले काही मित्र आम्ही सगळे मिळून मालवणात चाललो आहे, कणकवलीमध्ये चाललो आहे. कणकवलीनंतर आम्ही रत्नागिरी आणि दाभोळ असं फिरणार आहोत. त्याच्या आधी आम्ही काल आमच्या गावामध्ये आपल्या शिरमामध्ये बसलेलो होतो. तर ॲक्च्युली इंट्रोडक्शन खूप उशिरा बनवतो आहे, पण तुम्ही सांभाळून गेल्याची आशा करतो. चलिए शुरू करते हैं. सकाळी मित्रांना घेऊन आपल्या शिरंबे गावातील पहिला केंद्रबिंदू असलेले स्वयंभू श्री मल्लिकार्जुन मंदिर देवाचे दर्शन दिले. नंतर आपल्या शिरंबे गावामधील दुसरे केंद्रबिंदू असलेले आपले सहान मित्रांना खूपच आवडले. आपण सर्व मिळून 9 जण प्रवास करणार आहोत शिरंबे ते कणकवली पर्यंत. तर आपल्या बरोबर 2 गाड्या आहेत. एक इनोवा आहे जी कुणाल शेठची, आणि पाठीमागे जी आहे डिझायर ती आहे राजेश शेठची, ज्यामध्ये ड्रायव्हिंग प्रदीप करणार आहे. त्याच्या बाजूला बसले आहेत कुणाल शेठ आणि पाठच्या सीटवरती आहेत राजेश शेठ. पाठीमागे 4 दिवसांसाठी लागणारे खाण्यापिण्याचे सगळे सामान आम्ही घेतले आहेत. चला तर मंडळी. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. तर मित्रांनो, आता आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनेशी जोडलेल्या संगमेश्वर ठिकाणी आपण पोहोचलो आहोत. बाजूलाच असलेल्या संगमेश्वर एसटी डेपोमध्ये आपल्या कोकणातील लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात होत्या. सकाळचे सुमारे 11 वाजले होते. बाजारपेठ ग्राहकांनी पूर्ण भरलेली होती आणि शाळेतले विद्यार्थी आपल्या शाळेला वेळेमध्ये हजर राहण्यासाठी घाईमध्ये होते. संगमेश्वर, देवरुख, निवळी, लांजा इथे ब्रिजची कामं चालू असल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने चालू होती. माझ्या कोकणचो रुबा भारी, कोकणचो रुबा भारी, माझ्या कोकणचो बाई तो रो भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी, अन आला धादिस मामाच्या घरी. मालवण, चिपळूण, सावंतवाडी, माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणावाटे तुम्ही. आम्ही बघतो लांजाला मग. हा भेटला कुला कसं आहे बरं? 100 रुपये. 100 रुपये. इकडे भरपूर नाही भेटत लांजा,
रत्नागिरीहून आणावं लागतं तिथून नाही मांडवी. आम्ही ते चिपळूण सवाड्या पण शोधलं, सवाड्या पण नाही भेटला, संगमेश्वर पण नाही भेटला. नाही सर, जवळपास नाहीच आहे. या सकाळी येतोय थँक्यू. तर बंद करावं लागतं. मित्रांनो, मी जसं इंट्रोडक्शन बोललो होतो की आम्ही मुंबईवरून आपले जे मित्र आले तर ते आम्ही एक रात्र आमच्याकडे बसलेले होते, आपल्या घरी बसलेले होते शिरंब्यामध्ये. तर काय झालं की त्यांनी म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण कोकणामध्ये येतो किंवा आपल्या गावाला येतो तर गावाला आल्यावरती आम्हाला ॲटलिस्ट म्हणजे आम्ही तरी गावाला आलो होते, आम्हाला जी चिकन किंवा नॉनव्हेज आहे, मच्छी वगैरे जे लागते आपल्याला लागते ते आणायला एकतर वाराची वाट बघायला लागते. आमच्याकडे मंगळवारचा वार असतो किंवा कधी चुकून आमच्या गावामध्ये कोण मच्छीवाला आला तर घेऊन येतो. पण आपल्याकडे अशी पद्धत आहे की आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात आपल्या कोकणामध्ये तर त्यांना आपण असंच नाही पाडू शकत, पाहुणचार झालाच पाहिजे परफेक्ट असा. तर मग त्यासाठी आम्ही मुंबईवरून जे पूर्ण तयारी झालो होतो मच्छी घेऊन किंवा मच्छी जे आपले मित्र आहेत पाठीमध्ये बसलेले आहेत ते, तर त्या मित्रांनी मच्छी आणलेली. कोणती मच्छी आणली तुम्ही? पापलेट आणले, सुरमई आणले, कोलंबी आणले आणि बकऱ्याचं मटण. हां, तर हे सगळं तयारीत आपण आलो होतो. तर त्यासाठी काय होतं, आज आम्ही काल बसलेलो होतो आपल्याकडे शिरम्यामध्ये. तर आज आम्ही चाललो आहे कणकवलीत चाललो आहे. कणकवलीमध्ये एका कुणकेश्वर करणार आहोत. त्याच्यानंतर मग कणकवलीमध्ये कणकवलीमध्ये ओरस नावाच्या गावामध्ये आम्ही आपला मित्र पाठी बसला आहे, सुनील मित्र बसले आपल्या पाठीमागे. तर आपण त्यांच्या गावी चाललो आहे, कुणकेश्वर करून जाणार आहोत. तर सांगायचं हे येतं की आम्ही आता लांजामध्ये थांबलो होतो कारण आम्ही सावड्यापासून आपल्या गावाच्या शिरमे गावातून बाहेर आल्यापासून वाळपाटा सावडा पण शोधला आम्ही आणि त्याच्यानंतर मग संगमेश्वर शोधला. संगमेश्वरमध्ये तर भरपूर काम चाललं, तुम्ही बघितलं तो व्हिडिओ. तर तो आम्ही बर्फ शोधतोय तेव्हापासून, म्हणजे आता मला वाटतं जवळजवळ 1 वाजत आला असेल. तर आम्हाला लांजामध्ये आल्यावरती काही मित्रांना आपली दुसरी गाडी यायची डिझायर गाडी आपली दुसरी, त्या मित्रांना थोडासा बर्फ मिळाला कारण ती मच्छी तोपर्यंत रात्रीपर्यंत फ्रेश राहण्यासाठी. आणि आम्हाला आता लांजामध्ये आल्यावरती बऱ्यापैकी बर्फ मिळालेला आहे. तर आम्ही आता इथून पुढेचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहोत. खूप पूर्ण प्रवास म्हणजे रात्रीपर्यंत आम्ही एकदम रात्रीच्या जेवणापर्यंत जेवण आम्ही स्वतःच बनवणार आहोत. आम्ही सगळं पूर्ण तयारीत आलेलो आहेत, म्हणजे आपले जे मित्र आहेत ते पूर्ण तयारीमध्ये आलेले आहेत. गॅस स्टोव मसाला वगैरे चिकन बिकन सगळं चांगले कुक आहेत आपल्यामध्ये या मित्रांपैकी आपला तेजा पण चांगला कुक आहे आणि पाचशे मित्र आहेत ते सगळे चांगले कुक आहेत. आगरी पद्धतीचं जेवण आपण बनवणार आहोत पुढच्या 2-3 दिवसामध्ये. तर मग चला आता आपण लांजाच्या पुढे आलो आहे, तर पुढचा प्रवास पण तुम्हाला दाखवतो आमचा कसा होणार आहे तो. तर इथपर्यंत हा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काय मित्रांनो, A lot of boring math later. पाठीमागे तुम्हाला दिसत असेल प्रसाद व्हेज आणि नॉनव्हेज ब्रेकफास्ट. आम्ही इथे आता ब्रेकफास्ट केला. अप्रतिम ब्रेकफास्ट होता. म्हणजे आम्ही तिथे मिसळपाव घेतला, आणखीन भुर्जीपाव घेतला, अशा प्रकारचा आम्ही नाश्ता केला. रामेश्वर आरेश्वर कुणकेश्वर रवळनाथ वेतोबा मार्लेश्वर लिंगेश्वर हरिहरेश्वर राजापुरात अवतरता गंगा भगवती सातेरी भद्रकाली पावणाई निर्वाई भराडी चाकमाता विठ्ठलाई नवलाई भैरी भवानी गावदेवी. तर मित्रांनो, संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आमच्या शिरंबे गावातून 200 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही सिंधुनगरीमध्ये ओरस या गावात आलो आहे. आणि पाठीमागे हा आपला बंगला, मित्राचा बंगला आहे, जिथे आपण राहणार आहोत. तर मी हा ब्लॉग इथेच संपवतो आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण आतापासून रात्रीपर्यंत जी केलेली मज्जा आणि मस्ती असणार आहे ती आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा ब्लॉग आवडल्यास, हा पूर्ण ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.